नमस्कार मित्रांनो, मी नितीन रामटेके तुमचं नेहमी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जे बांधकाम कामगार आहेत, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहेत किंवा ज्यांनी रजिस्ट्रेशन करायचे आहेत, जे मागे तुम्ही बघितले असाल गावागावामध्ये पेट्या मिळाले होते, त्याच्यामध्ये सामान मिळाले मध्ये भरपूर सारं. ते जे नवीन रजिस्ट्रेशन आहे किंवा ज्यांचं रिन्यूअल करायचं आहे, त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. ती म्हणजे लक्षात घ्या, जे तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही जर बघितलं असेल या 4-5 महिन्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन बंद होतं. त्याची काय प्रोसेस आहे, कशा पद्धतीने नवीन रजिस्ट्रेशन केलं जाईल, त्याला रिन्यूअल कसं केलं जाईल, ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आणि जे नवीन आनंदाची माहिती आहे ती पण सांगणार आहे आणि काय करावं लागेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून प्रत्येकापर्यंत ही माहिती आणि महत्त्वाची माहिती आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांना ही माहिती झाली पाहिजे. चला तर मित्रांनो, आपण ही संपूर्ण आणि महत्त्वाची माहिती बघूया. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला मी दाखवतो. ही ऑफिशियल वेबसाईट आहे mahabocw.in. ही जी वेबसाईट जर तुम्ही ओपन केली, मी मोबाईलवर ओपन केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवतो. इथे तुम्हाला एक काही माहिती दिसेल. जर तुम्ही ओपन केले तर तुम्ही क्रोमवर टाकून सुद्धा याची माहिती घेऊ शकता. इथे स्पष्ट लिहिलेलं आहे, तुम्ही जर बघाल, मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. म्हणजे याच्या अगोदर काय केले होते, या 2-4 महिन्या अगोदर ज्यांना कोणाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा रिन्यूअल करायचं आहे, तर प्रत्येक तालुक्याला एक डेटा एंट्री ओपन करण्यात आले होते बांधकाम कामगारांसाठी. प्रत्येक तालुक्याला तुम्ही जर बघितलं असेल तर त्या तालुक्याला एक बांधकाम कामगाराचं एक डेटा एंट्री ऑफिस देण्यात आलेलं होतं आणि तिथंच तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येत होतं. आता मात्र तसं काही राहिलेलं नाही. ज्या डेटा एंट्री ऑपरेटर होते त्यांचं ते ऑफिस बंद करण्यात आलेलं आहे, असं इथं सांगितलं आहे. त्याच्यानंतरची तुम्ही माहिती बघा. बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. म्हणजेच तुमच्या घराजवळ किंवा तुम्ही जिथे राहता तिथे जवळपास जे CSC केंद्र असेल किंवा जिथं ऑनलाईन सेंटर आहे, तिथं आता तुम्ही तुमचं ऑनलाईन भरू शकता. रिन्यूअल असेल किंवा नवीन रजिस्ट्रेशन असेल, तुम्ही आता तिथे स्वतः जाऊन सुद्धा भरू शकता. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. म्हणजे पहिले काय होतं, तुम्ही ऑनलाईन केल्यानंतर तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलवर डॉक्युमेंट जात होते, तिथं ते व्हेरिफिकेशन करत होते आणि त्याच्यानंतर तुमचं अप्रूव्हल होत होतं. आता मात्र तसं नाही आहे. तुम्ही ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंटची डेट निवडावं लागेल. ज्या दिवशी तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथं जाऊन व्हेरिफिकेशन करावं लागते, ते डेट तुम्हाला अपॉइंटमेंटची घ्यावं लागेल. त्याच्यानंतर 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. म्हणजे 6 तारखेपासून म्हणजे आजपासूनच याची सुविधा प्राप्त होत आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावं लागेल. समजा तुम्ही ज्या तारखेची अपॉइंटमेंट घ्याल त्या तारखेला तुम्हाला जे डॉक्युमेंट्स ओरिजिनल द्याल ते ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तिथं तुम्हाला हजर राहावं लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल. म्हणजेच काय आहे, की जे तुम्ही अपॉइंटमेंट निवडाल, ज्या तारखेला निवडाल त्या तारखेला आणि त्या वेळेत तुम्ही जर हजर नाही राहिले तर तुमचं ते जे अर्ज केलेलं आहे ते नामंजूर म्हणजे रिजेक्ट करण्यात येईल. त्याच्यानंतरची तुम्ही काही माहिती बघा, खाली दिलेली आहे. तुम्ही एकदम व्यवस्थित बघा आणि याची जी माहिती आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही मागे जे किचन सेट मिळणार होतं किंवा पेट्या जे मिळाले होते, त्यांच्यासाठी जे नवीन रजिस्ट्रेशन आहे किंवा रिन्यूअल करणे महत्त्वाचं आहे, ते ही जी माहिती आहे ही लेटेस्ट माहिती आहे आणि ही माहिती तुम्हाला असणं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला पुन्हा एक माहिती मधामध्येच मी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे जर तुम्हाला रिन्यूअल करायचं असेल आणि नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर तुम्हाला वाटेल की याचं ऑनलाईन कोण करून देईल बा, कुठेतरी ऑनलाईन सेंटरला जावं लागेल. तुम्हाला जाण्या-येण्याचा खर्च वाढेल आणि तो दिवसभरचा वेळही जाईल. त्यापेक्षा
माझा मोबाईल नंबर घ्या, जो व्हॉट्सअप नंबर आहे 86 98 64 86 34. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. पुन्हा एकदा सांगतो, 86 98 64 86 34. हा मोबाईल नंबर प्रत्येकाकडे सेव्ह करा आणि याच्यावर तुम्ही फोटो काढा तुमच्या डॉक्युमेंटचा आणि ते तुम्हाला फोटो काढून पाठवा. मी तुम्हाला अचूकपणे एकदम पद्धतशीर तुम्हाला ऑनलाईन करून देईल. कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही फोटो काढले, पाठवले, तुमचं तुम्ही काम करा. मी तुम्हाला ऑनलाईन करून तुम्हाला रिसिप्ट व्हॉट्सअप करून देईल. त्याच्यानंतरची मी समोरची तुम्हाला प्रोसेस सांगतो. लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबतची समोर तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. ज्या लोकांनी IWBNS म्हणजे जे वेबसाईट आहे प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे, त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे याच्या अगोदर जर कोणी जर अपॉइंटमेंट घेतली असेल, जर ऑनलाईन केलेली असेल, त्यांची आता ती रद्द करण्यात आली आणि नव्याने तुम्हाला ती तारीख घ्यावी लागेल. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात. आता तुम्हाला जे नवीन जर पहिले जर तुम्ही ऑनलाईन केले असाल, आता तुम्हाला नवीन ती अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. ते सुद्धा आमच्याकडे करून दिलं जाईल. अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी ते नवीन तारीख निवडू शकतात. रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी तुम्हाला तिथं ऑप्शन ते आम्ही सगळं निवडतो, तरी पण तुम्हाला सांगतो तिथं एक ऑप्शन दिलेलं असते, चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट हे असं जे ऑप्शन असते त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं राहते. त्याच्यानंतर सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. जो ॲप्लिकेशन नंबर असतो तो ॲप्लिकेशन नंबर तिथे टाकायचा असतो. त्याच्यानंतर नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेला जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर OTP येते आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे ते तुम्ही तारीख निवडून त्याला अपॉइंटमेंट करू शकता. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची ही माहिती होती. मित्रांनो, प्रत्येक लोकांपर्यंत ज्यांनी अजूनपर्यंत रिन्युअल केले नाही किंवा नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना हे व्हिडिओ पाठवा, शेअर करा आणि त्यांना सांगा इथे इथे या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. तुम्हाला अचूकपणे आणि विश्वसनीय एकदम पद्धतशीर तुम्हाला फॉर्म भरून दिला आहे. अशा पद्धतीची ही माहिती होती मित्रांनो. अतिशय महत्त्वाची माहिती होती. तर तुम्ही जर पहिल्यांदाच आले असाल आणि हा व्हिडिओ जर बघत असाल, नक्की खाली बटन आहे ते सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.